माए बाप सरकार, हम तो राधिका भौजी के घर में कब से दूध डालत रहे हैं, कितने लोगों के घर में हम दूध डालत रहे हैं, मगर किसी ने हमारे परिवार के बारे में कभी कुछ नहीं पूछा। मगर राधिका भौजी हमरे बारे में, हमरे परिवार के बारे में हमेशा पूछताछ करती रही है। हमरे बिटवा के लिए हर दिवाली में कपड़ा मिठाई देती है। इतना ही नहीं, हमारी माँ जब बीमार पड़ी साहब, तो उसके इलाज के लिए भी पैसे दिए हैं। हमरे राधिका भौजी के साथ बहुत बुरा हो रहा है साहब, मगर वो इतनी बुरी नहीं है। उन्होंने कुछ नहीं किया है साहब, उन्होंने कुछ नहीं किया। ॲडव्होकेट पराडकर, तुम्हाला काय विचारायचंय? नो युअर ऑनर। माझे पुढचे साक्षीदार आहेत त्यांच्या बिल्डिंगचे वॉचमॅन महादेव। प्लीज। बोला साहेब, मी पण बरीच वर्ष गुलमोहर सोसायटीमध्ये काम करतोय। राधिका ताईंसारखी स्त्री शोधून सुद्धा सापडणार नाही। दरवेळी ते आमच्या सगळ्यांची प्रेमाने चौकशी करतात। माझ्यासारखे कित्येक गरीब लोकांना त्यांनी मदत केली आहे। स्वतःच्या हिमतीवर त्यांनी ती कंपनी उभी केली आहे। ॲडव्होकेट पराडकर, तुम्हाला काय विचारायचंय? नॉट ॲट ऑल युअर ऑनर। माझी सन्माननीय कोर्टाला विनंती आहे, कमळाबाई पगारेंना आपल्या समोर पुन्हा हजर करण्याची मला परवानगी देण्यात यावी। कमळाबाई, बोला। तुम्ही एकदा साक्ष नोंदवलेली आहे आणि तुमच्याच म्हणण्यानुसार तुम्हाला पुन्हा एकदा कोर्टात साक्ष नोंदवायची। हो बरोबर? हो, बोला। खोटं नाही सांगणार साहेब, पण ह्या उर्मिलाताई आमच्याच वस्तीतल्या आहेत आणि या सतत वस्तीत येऊन बायकांना भडकवत असतात। म्हणजे नेमकं काय करत असतात, सविस्तर सांगाल? त्या सगळ्या बायकांना राधिका त्यांच्या विरोधात जायला सांगतात। मी त्या दिवशी बोलायची हिम्मत केली नाही, पण आज सांगते। आज आम्ही बायका जे पण आहोत ते फक्त राधिका ताईंमुळे। आज आमच्या घरात जे काही सुख येते ते फक्त आणि फक्त राधिका ताईंमुळे येते। अहो, आम्ही घरात बसून होतो, त्यांनी आम्हाला बाहेर काढलं, रोजगार मिळवून दिला, पैसे मिळवून दिले। आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, कपड्या लत्त्यांसाठी त्या आम्हाला सतत मदत करत असतात। ताई आम्हाला स्वतःच्या कुटुंबातलाच सदस्य मानतात आणि एवढंच नाही तर त्यांनी आम्हाला दिवाळीला बोनसही दिला होता। रेवती गुप्ते, तुमचं आणि राधिका सुभेदार यांचं नातं कसं आहे? राधिका आणि माझं नातं मैत्रीपेक्षाही मोठं आहे। ती मला माझ्या बहिणीसारखी आहे। माझ्या आयुष्यात आजवर अनेक गोष्टींमध्ये तिने मला सपोर्ट केलाय आणि तसा सपोर्ट तिने अनेकांना केलाय आणि म्हणूनच आज हे जे काही कॅम्पेन सुरू आहे तिथे लोक राधिकाला सपोर्ट करतायत आणि त्याचं कारण म्हणजे राधिकाने लोकांचा कमावलेला विश्वास आहे। ज्या कंपनीला तिने खूप मेहनतीने शून्यातून उभं केलं, त्या कंपनीचं नाव जे तिचं स्वतःचं आहे, राधिका मसाले, ते बदनाम करण्याचा विचार तीच काय इतर कुणीही स्वप्नातही करू शकत नाही। हे सगळं राधिका करणं शक्य नाही आणि म्हणूनच राधिकाला मी सपोर्ट करते आणि कायम करत राहीन। मिस्टर पराडकर, तुम्हाला काय विचारायचंय? नो युअर ऑनर। अरे तेच तर सांगतोय मी तुला। काय तुला सन्याला फसवायचं होतं ना? अरे पण राधा अडकली त्यात तिचा काय दोष आहे सांग? नसल दोष,
मी काय करू? मी पण अडकलो होतो ना. बॅग मी चोरली होती का? बॅग कुणी चोरली? त्या गॅरी तो गुरुनाथ त्यांनी बॅग चोरली. पोलिसांनी मला जमा केलं का नाही? हा, मला अडकवलं की नाही ह्या लोकांनी? पण सोडवलं कोणी तुला? राधानेच सोडवलं ना. ते जुनं काय मला सांगू नको. तुला ऐकावं लागणार आहे. तुझ्या या अशा वागण्यामुळे ना राधिका फसली जाते हे कळतंय का तुला? राधिकाने जो गुन्हाच केला नाही त्याच्याबद्दल शिक्षा मिळणार आहे तिला कोर्टात. तू हे सगळं कशासाठी केलंस? शनयाला फसवायला हा ट्रॅप रचलास ना. अरे पण राधा अडकते हे कळत कसं नाहीये तुला? आणि या सगळ्यामुळे काय होणार आहे माहितीये? त्या कंपनीची मालकीण शनया होणार आहे. काय बोलला तू? शनयाच्या हातात जाणारे अख्खी राधिका मसाले. ए, सोडा सोडा त्याला. सोडा रे, सोडा सोडा. इकडे 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 जरा मला जवळून सांग, जवळून सांग. काय 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 बोलतो तू? राधिका मसाले शनयाच्या ताब्यात जाऊ शकते. कसं काय? कारण त्या कंपनीची शनया सुद्धा 50% भागीदार आहे हे माहितीये तुला. आणि तुला पण काय सांगायचं? ये ये ए, सोडा सोडा त्याला. ये जवळून सांग. ये ये सांग काय? शनयाला हे फुकट सगळं मिळणार. तिला कंपनी चालवायची अक्कल आहे का? आणि आमच्या राधिका मॅडमला शिक्का भोगावं लागणार. फायदा कोणाचा होणार आहे? फक्त शनयाचा. हे कळतंय? तुला गुरु आणि शनयाचं नुकसान करायचं होतं ना. पोपटराव नुकसान होत नाहीये, उलट त्या दोघांचं फावणार आहे. आणि अडकणार आहे फक्त राधिका. जरा तरी डोकं चालव ना. महाजनी, तुम्ही राधिका सुभेदार यांना केव्हापासून ओळखता? बऱ्याच वर्षांपासून. न्यायाधीश महाराज, मी स्पष्ट आणि परखडपणे बोलणारा माणूस. सुरुवातीला राधिकाचं मला पटायचं नाही. का? कारण मी तिचा पुरता स्वभाव जाणून घेतलेला नव्हता. मी लोकांवर चिडायचो, ओरडायचो, पण तो माझ्या स्वभावाचा भाग असेल. राधिकामुळे माझा राग कमी झाला. तिने मला समजावून सांगितलं की आपण जर लोकांशी नीट वागलो, त्यांच्याशी सामोपचाराने वागलो, तर लोक सुद्धा आपल्याशी सामोपचाराने वागतात, नीट वागतात. राधिका ही माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे. न्यायाधीश महाराज, मी एका वर्तमानपत्रात संपादक होतो. आज सुद्धा मी जर संपादक म्हणून कार्यरत असतो तर मी एक राधिकावरती सुंदर लेख लिहिला असता. आणि मला खात्री आहे तो लेख वाचून घराघरात अनेक राधिका तयार झाल्या असत्या. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. राधिकाला ओळखणारे, तिच्या परिचयामध्ये असणारे, म्हणजे अगदी रुटीन परिचयामध्ये असणारी मंडळी इथे येऊन राधिकाचा कौतुक सोहळा सुरू असल्यासारखे इथे प्रत्येक जण येऊन तिचं कौतुक करतायत, तिच्याबद्दल छान छान बोलतायत. ते तिच्या ओळखीचे आहेत, तिच्या परिचयातली माणसं आहेत. आणि माय लॉर्ड, ह्या असल्या साक्षींनी काहीही सिद्ध होत नाही. का? अर्थ का नाहीये? सांगतो. उद्या मला जर का गुन्हेगार म्हणून कोर्टात उभं राहावं लागलं आणि माझ्या परिचयातली माणसं, माझी मित्रमंडळी साक्ष द्यायला आली, तर मिलोड माझ्याबद्दल ते चांगलंच बोलणार आहेत. इथे येऊन जितके लोक बोलून जात आहेत हे सगळे राधिकाच्या परिचयातले आहेत, रोजच्या व्यवहारातले आहेत. ते केव्हाही चांगलंच बोलणार मिलोड तिच्याबद्दल. पण यामुळे हे सिद्ध होत नाही ना की राधिकाने गुन्हा केलेला नाहीये. कारण इकडे येऊन तिच्या चांगुलपणाचा किती झेंडा मिरवला तरी पुरावे मात्र राधिकाच्या विरोधात आहेत मिलॉर्ड. ती विषाची बाटली तिच्या कारमध्ये सापडली, त्या बॉटलची रिसीट तिच्या ऑफिस मधल्या ड्रॉवर मध्ये सापडली. मग इथे येऊन तिच्याबद्दल कितीही गोडवे गायले तरी त्याला काही अर्थ राहत नाही मिलॉर्ड.
मग ते सगळं खरं मानायचं का इथे येऊन जी मंडळी आता बोलतायत ते खरं मानायचं? अहो आता ते रेवती इथे येऊन गेल्या, त्या तिच्याविषयी चांगलंच बोलणार ना मिलॉर्ड, कारण त्या त्यांच्या खास मैत्रीण आहेत. इतकंच नाही मिलॉर्ड, मुळात रेवतीचं लग्नच राधिकाने लावून दिलेलं आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली ती तिच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली असणार. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. पराडकर साहेब, इथे कुणाचेही पर्सनल इश्यू काढण्याचं काही एक कारण नाही. आणि माय लॉर्ड, इथे जी जी मंडळी येऊन साक्ष देऊन गेलेली आहेत ती सगळी मंडळी राधिका किंवा राधिका मसाले यांच्याशी संबंधित मंडळी आहेत आणि त्यांच्या साक्षी या प्रकरणामध्ये गृहीत धरल्या जाणार आहेत. तरी मला असं वाटतं मिलॉर्ड. ऑब्जेक्शन सस्टेंड. येस मिलॉर्ड, पण इथे हे जे काही चाललंय हे फार पटणारं नाहीये एवढंच मला म्हणायचंय. दॅट्स इट. माय लॉर्ड, मी आता कोर्टासमोर अशा व्यक्तीला बोलावू इच्छितो जे राधिका सुभेदार यांच्या खूप जवळचे आहेत. त्यांना इथे बोलावू इच्छितो. वसंतराव सुभेदार, राधिका सुभेदार यांचे सासरे. ऑरेंज सुभेदार, तुमचं तुमच्या सुनेविषयी काय मत आहे? जसं मी माझ्या सुनेबद्दल सांगण्याच्या आधी एक गोष्ट सांगू इच्छितो कोर्टाला. राधिका ही माझी सून नाहीये, तर ती माझी मुलगी आहे. मी तिला आपली मुलगीच मानतो. साहेब, एका मुलीनं आपल्या आई वडिलांसाठी जे काही करायला हवं त्यापेक्षा कितीतरी पटीनं राधिकानं आमच्यासाठी केलंय, आमच्या घराण्यासाठी केलंय. तिनं लोक जपलीत, लोकांसाठी खूप काही केलं, म्हणून ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. साहेब, आजपर्यंत तिने एक साधी मुंगी नाही मारली हो. ती माणसं मारेल, ते देखील अन्नामध्ये विष कालवून. शक्यच नाही. अहो, आमची राधिका म्हणजे अन्नपूर्णेचं रूप आहे. तिच्या हातचं जेवणासाठी लोक आमच्या घरी येतात, तृप्त होऊन जातात. ती राधिका असं कसं करू शकेल? कदापि शक्य नाही. जसे आणि म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे साहेब, इथे जे काही घडतंय हे सगळं राधिकाला फसवण्यासाठी कटकारस्थान चालू आहे. कोर्टाने या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि माझ्या राधिकाला न्याय द्यावा. धन्यवाद. दॅट्स ऑल युअर ऑनर. सुभेदार साहेब, एक मिनिट मॅडम. राधिकाचे सासरे वसंतराव सुभेदार यांना काही प्रश्न विचारण्याची मला परवानगी मिळावी. हो, परवानगी आहे. वसंतराव सुभेदार, प्रेमळ पिता, हे म्हणजे तुम्ही आता इथे सांगितलं की तुम्ही तुमच्या सुनेला मुलीसारखं मानता, पण तुमचा मुलगा तर गुरुनाथ सुभेदार आहे ना, मग तुम्ही राधिकाची बाजू का घेताय? कारण माझा मुलगा माझ्यासाठी कधीच मेलाय. तुमचा मुलगा गुरुनाथ आहे ना, मग त्याची बाजू न घेता तुम्ही राधिकाची बाजू का बरं घेताय? कारण माझा मुलगा माझ्यासाठी कधीच मेलाय. होय युअर ऑनर, ज्या मुलाला आपल्या संसाराची, आई वडिलांची, स्वतःच्या मुलाची, कुटुंबाची काळजी नसते, खऱ्या अर्थाने अशा मुलाला या जगात जिवंत राहून उपयोग नाही.
आणि म्हणून तो माझ्यासाठी कधीच मेलाय. हो, पण का बरं असं? कारण तो आपल्या बायकोला सोडून दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला होता, आंधळा झाला होता. म्हणजे शनायाच्या? होय. म्हणजे तुम्ही मानता की शनायासाठी गुरुनाथनं राधिकाला सोडलं, याचाच अर्थ राधिका त्याला पसंत नव्हती. त्याला जे हवं होतं, जे गुण हवे होते ते राधिकात नव्हतेच, ते गट्स कधी राधिकामध्ये नव्हतेच. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? नट्टावट्टा करून बाहेर फिरायला जाणे, अर्ध अंग कपडे घालणे म्हणजे गुण आहेत की गट्स आहेत? अहो, पण तुमच्या मुलाला तेच गुण हवे होते ना, आणि तुम्ही आत्ता राग व्यक्त करताय. तेव्हा का नाही समजावलं त्याला? लाख समजावलं मी त्याला, पण तो माझ्या समजण्याच्या बाहेर होता. त्याने जे काही केलं आपल्या मनाप्रमाणे केलं. म्हणजे या सगळ्यात गुरुनाथची चूक आहे असं वाटतंय तुम्हाला? ऑफकोर्स. आणि शनायाची? तिची तर सर्वात जास्त चूक आहे. तिच्यामुळेच हे सगळं नाटक घडलंय. अच्छा, म्हणजे तुमच्यासाठी गुरुनाथ मेलाय तो शनायामुळे? 100%. आणि शनायामुळेच माझ्या राधिकाचं वाईट झालं. तिच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले. मला एक सांगा, तुम्हाला जर का संधी मिळाली शनायाला शिक्षा द्यायची, तुम्ही दिली असती? 100%. तुमच्याकडे येणाऱ्या दूधवाल्या काकांनी शिक्षा दिली असती? निश्चित. तुमच्या चौकीदारांनी शिक्षा दिली असती? का नाही? महाजनी काकांनी शिक्षा दिली असती? निश्चित. राधिकांनी शिक्षा दिली असती? द्यायलाच हवी ती. That's all, Your Honor. म्हणजे जर का संधी मिळाली असती आणि राधिकाच्या मनात आलं असतं तर तिने शनायाला शिक्षा दिली असती. वकील साहेब, तुम्ही कशाचा अर्थ कशाशी लावताय? आणि मी कुठे अर्थ लावतोय? तुम्हीच म्हणालात ना आता राधिकाने शिक्षा दिली असती. म्हणजेच राधिकाला शिक्षा द्यायची होती, यातूनच तिने केलेला हा सगळा प्रकार आहे. आणि कशावरून? या राधिकाच्या कटात तुम्ही सामील नाही आहात. काय बोलताय तुम्ही हे? जज साहेब, एक वेळ तुम्ही मला शिक्षा द्या, पण माझ्या बाबांवरती हे असले आरोप करू नका. राधिका, अगं शांत हो. काय शांत हो? प्लीज 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 तुम्ही शांत व्हा. तुम्ही थांबवा हे सगळं. प्लीज प्लीज थांबवा तुम्ही. ऑर्डर ऑर्डर. ॲडव्होकेट झुंजारराव, तुमच्या असिलाला काहीतरी सांगा. सर, राधिका प्लीज तुम्ही बसा. प्लीज तुम्ही समजवा त्यांना प्लीज. बघा मायला, सत्य समोर आलं की डोळ्यात पाणी येतं. तिथे आल्यानंतर भल्या भल्यांना ढसाढसा रडायला येतं मिलॉर्ड. आणि मग ते लपवण्यासाठी हा असा कांगावा केला जातो. युअर ऑनर, मला जे काही सिद्ध करायचं होतं ते मी सिद्ध करून झालंय. दॅट्स ऑल. ॲडव्होकेट झुंजारराव, तुम्हाला काय विचारायचंय? नाही, मला काहीही विचारायचं नाहीये. मिस्टर सुभेदार, प्लीज तुमच्या जागेवर जाऊन बसा. तर युअर ऑनर, मला असं म्हणायचं आहे की नेमकं ह्या कोर्टाची केस अर्ध्या तासाने पुन्हा सुरू होईल.